नमस्कार मित्रांनो, पावसाळ्याची एक संध्याकाळ, बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे. विनायकरावाच्या जुन्या वाड्यात पिवळसर दिवे जळत आहेत. घराच्या कोपऱ्यात ती जुनी लाकडी खुर्ची रिकामी पडली आहे. जेवणाच्या टेबलावर समीर, सविता आणि विनायकराव बसले आहेत. फक्त ताटातल्या चमच्यांचा आवाज येतोय. समीर कपाळावर आठी आणत भाजी बाजूला सारतो. बाबा, पुन्हा तीच कारल्याची भाजी? तुम्हाला माहित आहे ना, मला नाही आवडत ती. विनायकराव शांतपणे श्वास घेतात. शरीराला जे चांगलं असतं ते जिभेला नेहमी चविष्ट लागतं असं नाही समीर. आणि इथल्या मातीत जे पिकतं तेच ताटात येतं. शहर नाही हे की तुला हवं ते ऑर्डर केलं आणि 10 मिनिटात दारात आलं. समीर उसासा सोडत, तुमचं हे शिस्तीचं पुराण कधी संपणार कुणास ठाऊक. मी इथे 2 दिवस शांततेसाठी आलो होतो, पण इथे आल्यापासून तुमचं हे असं करा आणि तसं नका करू सुरूच आहे. सविता थोडंसं वातावरण निवळण्याचा प्रयत्न करते. असू दे ना समीर, बाबांना सवय आहे ती. बाबा, भाजी छान झालीये. मी आज समीरला त्याच्या आवडीचा शिरा करून देईल. नंतर विनायकराव सविताकडे न पाहता, शिरा काय रोज रोज खायची गोष्ट नाही. सवय बिघडते, तब्येत बिघडते. आणि समीर, मगाशी तू त्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर तुझे ओले कपडे टाकले होतेस ते पुन्हा करू नकोस. ती खुर्ची फक्त तिथे ठेवण्यासाठी नाहीये. समीर चाकू काटा टेबलावर आपटतो. काय प्रॉब्लेम आहे तुमचा त्या खुर्चीची? गेल्या 2 दिवसापासून पाहतोय मी. कोणी चुकून तेथे गेलं तरी तुम्ही ओरडता. आईच्या त्या खोलीतल्या कपाटाला तर तुम्ही असं कुलूप लावलंय जणू काही तिथे सोन्याच्या विटा दडवून ठेवल्यात. काय रहस्य आहे त्या कपाटात? विनायकराव डोळ्यात पाणी असूनही आवाज कडक ठेवतात. रहस्य असतं तर ते तुला सांगितलंच असतं. काही गोष्टी माणसाने आपल्या मर्यादात राहूनच हाताळायच्या असतात. जे कुलूप लावलंय ते उघडण्याची घाई करू नकोस. समीर रागाने उभा राहतो. मर्यादा, तुमच्या या मर्यादामुळेच आई शेवटपर्यंत घाबरून राहायची. तुम्ही तिला मोकळेपणाने जगू दिलत का तुम्ही? आणि आता मलाही तेच सांगताय. मला कंटाळा आलाय तुमच्या या हट्टीपणाचा. उद्या सकाळीच आम्ही निघतोय शहरात परत. विनायकराव शांतपणे ताटावरून उठतात आणि हात धुतात. जाणं तुझ्या हातात आहे समीर, पण जाताना राग घेऊन जाशील तर आयुष्यभर ओझं वाटत राहील. विनायकराव हळूवार पावलांनी आपल्या खोलीत जातात आणि दरवाजा बंद होतो. समीर रागाने खुर्ची मागे सरकवतो आणि खिडकी बाहेर पाहू लागतो. सविता फक्त सुस्कारा सोडते. रात्र आधी गडद झाली आहे. पावसाचा वेग वाढला असून वाड्याच्या पत्र्यावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज वातावरणात एक गूढ शांतता पसरवतोय. समीर आणि सविता त्यांच्या खोलीत आहेत. समीरला झोप लागत नाहीये. तो बाल्कनीतून बाहेर पाहतोय. सविता हळू आवाजात, समीर झोप आता, उद्या लवकर निघायचं आहे ना आपल्याला. कशाला विचार करतोयस इतका? समीर अस्वस्थपणे, समजत नाही ग बाबा, इतके का बदलले? त्या कपाटाचं आणि खुर्चीचं काय वेडं आहे त्यांना? मला वाटलं होतं आई गेल्यावर ते थोडे मवाळ होतील, पण ते तर अधिकच कोशात गेले. अचानक शेजारच्या खोलीतून, म्हणजे आईच्या मंदाकिनीबाईच्या बंद खोलीतून कोणाच्या तरी हुंदक्यांचा आवाज येतो. समीर दचकतो. समीर, ऐकलंस? हा आवाज बाबांचा आहे का? सविता घाबरून या वेळेला आईच्या खोलीत, पण त्या खोलीत तर नेहमी कुलूप लावून ठेवतात ना. समीर हलक्या पावलांनी खोली बाहेर येतो. आईच्या खोलीचा दरवाजा अंधांतरी उघडा असतो.
आत एक मिनमिनता दिवा जळतोय. समीर दाराच्या फटीतून आत पाहतो. विनायकराव त्या जुन्या कपाटासमोर जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या हातात एक पांढरा रुमाल. आईचा एक जुना फोटो आहे. ते ढसरसा रडत आहेत. विनायकराव उतकी देत पुटपुटतात, मंदा, मला नाही जमणार ग. त्याला कसं सांगू मी? त्याला किती मिस करतोय. तो उद्या निघून जाईल. पुन्हा कधी येईल कुणास ठाऊक. मी आज पुन्हा त्याला ओरडलो ग. माझ्या जिभेवर दगड का ठेवला देवाने? समीर हे पाहून स्तब्ध होतो. त्याच्या आयुष्यात त्याने पहिल्यांदाच आपल्या पोलादी वडिलांना असं कोलमडताना पाहिलं असतं. तो आत जाणार इतक्यात विनायकराव डोळे पुसतात आणि कपाटाच्या खालच्या एका गुप्त कप्प्यात काहीतरी ठेवतात आणि कुलूप लावतात. दुसरे दिवशी सकाळी समीर विनायकराव देवळात गेल्यावर समीर आईच्या खोलीत शिरतो. समीर सवितेला, सविता, मला ते कपाट उघडावंच लागेल. बाबाच्या रडण्याचं आणि त्या कपाटाचं काहीतरी नातं आहे. सविता, समीर, हे चुकीचं आहे. बाबांना कळलं तर? समीर, काही चुकीचं नाहीये. मला माझ्या वडिलांच्या दुःखांचं कारण शोधायचं आहे. ते कपाट उघडल्याशिवाय हा गुंता सुटणार नाही. समीर देवघरात शोधू लागतो. तिथे पितळी गणपतीच्या मूर्तीखाली त्याला एक छोटी जुन्या धाटणीची चावी सापडते. त्याचा हात थरथरत असतो. समीर चावी दाखवत, सापडली. आईच्या देवघरातच होती. तिनेच कदाचित ही बाबापासून लपवून ठेवली असावी किंवा बाबांनी तिथे सुरक्षित ठेवली असावी. समीर आईच्या खोलीकडे धाव घेतो. कॅमेरा कपाटाच्या कुलपावर झूम होतो. जशी चावी फिरते तसा एक मोठा आवाजासह कपाट उघडतं. समीर कपाटाचे जड लाकडी दार उघडतो. एक जुनाट पण ओळखीचा सुवास, मंदाकिनी बाईंच्या साड्यांचा आणि अत्तराचा वास बाहेर येतो. कपाटात सोन्या चांदीच्या अपेक्षेने पाहणाऱ्या समीरला समोर काहीतरी वेगळंच दिसतं. सविता हळू आवाजात, समीर, हे तर आईच्या साड्या आहेत, पण खाली बघ ते काय आहे. समीर कपाटाच्या खालच्या कप्प्यातून एक धूळ खाल्लेला लाल रंगाचा प्लॅस्टिकचा खेळण्यातील ट्रक बाहेर काढतो. त्याचे पुढचे चाक तुटलेले असते. समीर तो ट्रक हातात घेतो आणि त्याच्या डोळ्यात चमक येते. समीर गहिवरून, हा माझा ट्रक. मी 7 वर्षाचा असताना बाबांनी मला मारलं होतं. तेव्हा मी रागाच्या भरात हा ट्रक भिंतीवर आपटून तोडला होता आणि कचऱ्यात फेकला होता. हा इथे कसा? बाबांनी हा अजूनही जपून ठेवलाय. सविता बाजूला असलेली एक पत्री पेटी उघडते. समीर, हे बघ, कितीतरी पत्र आहे. समीर पेटीतील पत्र हातात घेतो. प्रत्येक पत्रावर समीरसाठी असं आईच्या हस्ताक्षरात लिहिलेलं असतं, पण त्यावर पोस्टाचा शिक्का नसतो. समीर एक पत्र उघडतो आणि वाचू लागतो. पार्श्वभूमीला आईचा, मंदाकिनी बाईचा आवाज ऐकू येतो. आईचा आवाज, माझ्या लाडक्या समीराला, बेटा, आज तुझे बाबा पुन्हा तुझ्यावर जोरात ओरडले. तू रडत झोपला आहेस. तुला वाटतंय ना की तुझे बाबा खूप कठोर आहेत, पण तुला माहिती आहे का की तू झोपल्यावर तुझे बाबा तुझ्या उशीपाशी तासभर बसून होते. तुझ्या पायाला दुखापत झाली होती म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने मलम लावलं. ते मला म्हणाले, मंदा, मला त्याला शिस्त लावायची आहे, पण त्याचा रडणारा चेहरा बघून माझं काळजात तुटतं ग. समीर, तुझे बाबा त्या नारळासारखे आहेत रे. वरून कडक पण आतून खूप गोड. समीरचा हात थरथरतो. तो दुसरं पत्र उघडतो. आईचा आवाज, आज तुझा 10वीचा निकाल लागला. तू
तू मिरिटमध्ये आलास, बाबांनी तुला फक्त बरं आहे असं म्हटलं, तुला राग आला ना समीर? पण तू बाहेर गेल्यावर बाबांनी गुपचूप पेढे आणून अख्ख्या शाळेत वाटली आणि सगळ्यांना सांगत सुटली की माझा पोरगा वाघ आहे. फक्त तुझ्या समोर ते गप्प राहतात, कारण त्यांना भीती वाटते की कौतुक केलं तर तू वाहत जाशील. समीरची नजर पत्रावरून हटत नाही. शेवटच्या पत्रात लिहिलेलं असतं आईच्या आवाजात, समीर, जर कधी मी नसेन आणि तुला तुझे बाबा एकटे वाटले तर कोपऱ्यातल्या त्या खुर्चीवर जाऊन बस. ती खुर्ची बाबांनी तुझ्यासाठीच राखून ठेवली आहे. तेथून ते तासनतास तुझा रस्ता बघत असतात. ते कपाट उघडं आणि समजून घे की तू या घराचा जीव आहेस. समीर पत्राचा ढिगारा छातीशी धरतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. वडिलाबद्दलचा सर्व राग एका क्षणात विरघळून जातो. त्याच वेळी घराच्या मुख्य दाराची कडी वाजते. विनायकराव देवळातून परत आले आहे. घराबाहेर पावसाचा जोर ओसरला आहे, पण घराच्या आत भावनांचा पूर आला आहे. समीर जमिनीवर पत्रांच्या ढिगाऱ्यात बसलेला आहे. हातात तो तुटलेला ट्रक आहे. विनायकराव मुख्य दरवाजा उघडून आत येतात. समोरचं दृश्य पाहून ते स्तब्ध होतात. विनायकराव थरथरत्या आवाजात, समीर, तू हे कपाट उघडलंस? मी तुला सांगितलं होतं ना की या खोलीत. समीर काहीही न बोलता उठतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत. तो वडिलांच्या जवळ जातो. विनायकराव थोडे मागे सरकतात. त्यांना वाटते समीर पुन्हा भांडणार आहे, पण समीर अचानक खाली वाकतो आणि वडिलांच्या पायावर डोकं ठेवतो. समीर हुंदकी देत, माफ करा बाबा, मला माफ करा. मी आजवर तुम्हाला फक्त ओरडताना पाहिलं, पण त्या ओरडण्यामागचं प्रेम कधीच समजू शकलो नाही. मी तुम्हाला हट्टी म्हटलं, पण तो तुमचा हट्ट नव्हता, तर ती तुमची माझ्याबद्दलची काळजी होती. विनायकराव गहीवरून समीरला उठवतात. अरे समीर, हे काय करतोस? उठ. ती पत्र ती तुझ्या आईनं उगीच लिहून ठेवली होती. मी तिला नेहमी म्हणायचो की पोराला असं डोक्यावर चढवू नकोस. समीर आईचं एक पत्र दाखवत, मग हे काय आहे बाबा? मी झोपल्यावर तुम्ही माझ्या उशाशी बसून असायचात. हे आईनं खोटं लिहिलंय का? आणि हा ट्रक जो मी रागाच्या भरात फेकून दिला होता, तो तुम्ही 30 वर्ष का जपून ठेवलात? विनायकराव बाजूला असलेल्या त्या जुन्या रिकाम्या खुर्चीवर बसतात. त्यांचा आवाज आता मऊ झालेला आहे. समीर, बापाचं प्रेम ना लेकराला कधीच लवकर समजत नाही रे. नारळ वरून कडक असतो, कारण त्याला आतल्या पाण्याचा आणि मऊ खोबऱ्याचा बचाव करायचा असतो. तुझ्या आयुष्याला शिस्त लागावी म्हणून मी कठोर झालो, पण त्या कठोरपणामुळे माझा मुलगाच माझ्यापासून लांब गेला. हे दुःख मी कोणाला सांगणार होतो? सविता डोळे पुसत पुढे येते. बाबा, समीर आता कुठेही जाणार नाहीये. समीर, हो बाबा, आईने पत्रात लिहिलंय की ती रिकामी खुर्ची तुम्ही माझ्यासाठी राखून ठेवलेली आहे. मी आता शहरात जाणार नाही, येथूनच काम करेल, वर्क फ्रॉम होम, आणि तुमच्या सोबत राहीन. तुमची शिस्त आता मला टोचणार नाही, तर ती मला सावरून धरेल. विनायकरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. ते समीरला कडकडून मिठी मारतात. आयुष्यात पहिल्यांदाच डील मुलामध्ये शब्दाविना संवाद होतो. कॅमेरा हळूहळू मागे सरकतो. घराच्या भिंतीवर असलेल्या आईच्या फोटोवर प्रकाशाचा एक किरण पडतो, जणू ती हे पाहून हसत आहे. प्रत्येक घरात एक कपाट असतं, ज्यात काही रहस्य दडलेली असतात, पण खरी रहस्य ही वस्तूमध्ये नसून माणसाच्या काळजात असतात. कधी कधी एक छोटीशी चावी म्हणजे संवाद ही रहस्य उलगडण्यासाठी पुरेशी असतात. याचा समारोप आपल्याला असा करता येईल की प्रेमाची नवी पहाट. विनायकरावांच्या डोळ्यातील अश्रू पुसत
समीरने त्यांना पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. ही मिठी केवळ एका मुलाची आपल्या वडिलांना दिलेली नव्हती, तर ती होती अनेक वर्षांच्या गैरसमजांना पूर्ण विराम देणारी. विनायकराव गदगदलेल्या कंठाने, समीर, मला वाटलं होतं ही पत्र आणि हे जुनं कपाट माझ्यासोबतच जातील, पण आज हे ओझं उतरल्यासारखं वाटतंय रे. बापाला मुलाचं यश बघायला जेवढं आवडतं त्यापेक्षा जास्त त्याला आपल्या मुलाच्या मनातला कोपरा जिंकायला आवडतं. समीर बाबा, तुम्ही आजवर तुमचं कर्तव्य कठोर राहून पार पाडलं. आता माझं कर्तव्य आहे की तुमच्या या कठोर आयुष्यात प्रेमाचं भरणं, तुमची ही रिकामी खुर्ची आता कधीच एकटी राहणार नाही. बाहेर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली होती. झाडाच्या पानावरून पाण्याचे थेंब अजूनही निथळत होते, पण ढगाआडून कोवळे ऊन बाहेर पडले होते. सृष्टी जशी पावसानंतर धुवून स्वच्छ आणि ताजी दिसत होती, तशीच या घराची नातीही आज शुद्ध झाली होती. यामधून आपल्याला प्रेरणादायी संदेश असा सांगता येईल की नाती ही त्या जुन्या कपाटासारखीच असतात, कधी धूळ बसलेली तर कधी कुलूप लावलेली, पण त्यांच्यात दडलेल्या आठवणीचा सुवास कधीच कमी होत नाही. गरज असते ती फक्त संवादाच्या एका चावीची. वडिलांचा कडकपणा हा राग नसून ती एक ढाल असते, जी आपल्याला जगाच्या उन्हापासून वाचवत असते. बापाला समजून घ्यायला वय लागतं, पण ज्या दिवशी ते समजतं त्या दिवशी जगातील सर्वात सुरक्षित जागा वडिलांचा खांदा वाटू लागतो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.